हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका ही जी परीक्षा तुमची होणार आहे त्याकरिता आज आपण महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जो होता त्यावर क्वालिटी कंटेंट बघितला आहे. ते प्रश्न बघायचे असेल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग याचे इंग्लिशमध्ये नाव काय असेल? ऑप्शन आपल्या समोर आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. बेसिक प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे संक्षिप्त रूप काय आहे? MSCPCR, MSPCR, MSCPC की MSCCR? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, MSCPCR. आणि आता हा जो शॉर्ट फॉर्म आहे तो पुढील प्रश्नामध्ये आपण यूज करणार आहोत, त्यामुळे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2005, 2006, 2007 की 2010? तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर ती झाली आहे ऑप्शन क्रमांक सी, 2007 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या महिन्यात झाली? मार्च 2007, मे 2007, जुलै 2007 की डिसेंबर 2007? तर कधी झाली स्थापना? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जुलै 2007 मध्ये स्थापना झाली. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे? पॉक्सो ऍक्ट 2012, RTE ऍक्ट 2009, CPCR ऍक्ट 2005 की ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्ट 2015? तर कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, CPCR ऍक्ट 2005 अंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्यक्षेत्र काय आहे? एंटायर इंडिया, महाराष्ट्र स्टेट, ओनली मुंबई की ओनली रुरल महाराष्ट्र? तर जो आधीचा होता नॅशनल लेवलचा तो एंटायर इंडियासाठी होता. हा महाराष्ट्राचा आहे, तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असेल, म्हणजेच ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ चाइल्ड राईट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ऍडल्ट एम्प्लॉयमेंट की टॅक्स कलेक्शन? तर महाराष्ट्र राज्य आयोगाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे ऑप्शन ए, प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ चाइल्ड राईट. बालकांचे जे हक्क आहे त्याचं संरक्षण करणे हा त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, बाल हक्कांच्या उल्लंघनाबाबत शिफारसी कोण करू शकते? चाइल्ड राईट कमिशन, इलेक्शन कमिशन, फायनान्स कमिशन की UPSC? तर लक्षात घ्या, बाल हक्कांच्या उल्लंघनाविषयी शिफारसी चाइल्ड राईट कमिशन करू शकते, म्हणजेच ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बालकांना विशेष संरक्षणाची आवश्यकता असू शकते? स्ट्रीट चिल्ड्रन, ट्रॅफिक्ड चिल्ड्रन, चिल्ड्रन अफेक्टेड बाय डिझास्टर की ऑल ऑफ दी अबोव? तर कोणत्या बालकांना या ठिकाणी आवश्यकता असू शकते? तर वरील सर्वच, म्हणजेच ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, बाल तस्करी म्हणजे काय? चाइल्ड राईट कन्सर्न, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, एज्युकेशनल प्रोग्राम की वेलफेअर स्कीम? तर बाल तस्करी हा चाइल्ड राईटची कन्सर्न आहे, म्हणजे बालकांचे जे हक्क आहे त्याच्याशी संबंधित हा बाल तस्करी आहे. यानंतर आपण अजूनही प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी एक छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट, अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरिता आपण 18,000 प्रश्न तुमच्यासाठी तयार केले आहेत, ज्यामध्ये 300 ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केलेला आहे. याची जी प्राइस आहे ती आहे 499. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा किंवा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान,
चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी सोबत पोषण अभियान, संगणक ज्ञान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे तसेच रिलेटेड जे महत्वपूर्ण टॉपिक असेल ते सर्व या ठिकाणी मी कव्हर करत आहे. ज्यांनाही हवं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला अधिकची माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब बाल हक्कांशी संबंधित नाही? चाइल्ड लेबर, चाइल्ड ट्रॅफिकिंग, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज की ॲडल्ट इन्कम टॅक्स? लक्षात घ्या, बालकामगार झालं किंवा बालकांची तस्करी झालं किंवा बालकांसोबत लैंगिक अत्याचार झाला, या सर्व बाल हक्कांशी संबंधित आहे. परंतु ॲडल्ट इन्कम टॅक्स जो आपण कर भरतो तो याच्याशी संबंधित नाहीये, म्हणजेच ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, चिल्ड्रन कोर्टची तरतूद कोणत्या कायद्यात आहे? सीपीसीआर ऍक्ट 2005, आरटीए ऍक्ट 2009, पोक्सो ऍक्ट 2012 की ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015? तर चिल्ड्रन कोर्टची तरतूद कोणत्या कायद्यात आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन ए, सीपीसीआर ऍक्ट 2005 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच कंटेंट आवडला तर लाईक करा. तसेच करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं अजून एक यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न आहे, चिल्ड्रन कोर्टचा प्रमुख उद्देश काय आहे? स्पीडी ट्रायल फॉर ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन अँड चाइल्ड राईट व्हायोलेशन, अशी कोर्टाची स्थापना करणं की ज्या ठिकाणी बालकांचे जे हक्क आहेत त्याचं उल्लंघन झालं. त्यानंतर स्कूल एक्झामिनेशन कंडक्ट करणं, प्रोव्हाइड स्कॉलरशिप की कंडक्ट इलेक्शन. तर चिल्ड्रन कोर्टचा प्रमुख उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न, कायद्यानुसार कोर्ट ऑफ सेशनला चिल्ड्रन कोर्ट म्हणून कोण निर्दिष्ट करू शकते? ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट विथ कॉन्करन्स ऑफ चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर अलोन, एनसीपीसीआर अलोन की पोलीस कमिशनर अलोन? कोर्ट ऑफ सेशनला चिल्ड्रन कोर्ट म्हणून निर्दिष्ट कोण करू शकते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राज्य सरकार, परंतु चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट यांच्या मान्यतेने. यानंतर पुढील प्रश्न, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटरची नियुक्ती कशासाठी केली जाऊ शकते? चिल्ड्रन कोर्ट, इलेक्शन कमिशन, स्कूल बोर्ड की म्युनिसिपल काउन्सिल? तर याची नियुक्ती कशासाठी केली जाऊ शकते? तर ऑप्शन ए, चिल्ड्रन कोर्टसाठी. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन राईट ऑफ द चाइल्डचे 4 प्रमुख तत्वांपैकी नाही? ऑप्शन आहेत नॉन डिस्क्रिमिनेशन, बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड, रिस्पेक्ट फॉर द व्ह्यूज ऑफ चाइल्ड की ऑप्शन डी, राईट टू टॅक्सेशन? तर जे 4 प्रमुख तत्व आहेत त्यापैकी राईट टू टॅक्सेशन हा येणार नाही. वरचे जे तिन्ही आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, बाल हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी कोण करू शकते? एनसीपीसीआर, स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, बोथ ए अँड बी की आरबीआय? तर कोण चौकशी करू शकते? नॅशनल लेवलला नॅशनल आणि स्टेट लेवलला स्टेट कमिशन, म्हणजेच बोथ ए अँड बी याचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बालकांच्या शोषणाचे उदाहरण आहे? चाइल्ड लेबर, फ्री एज्युकेशन, वॅक्सिनेशन की स्कूल ऍडमिशन? बालकांचं शोषण कधी होईल? जेव्हा तुम्ही जे बालक आहेत म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी आहेत त्यांना जर तुम्ही बाल कामगार म्हणून एखाद्या ठिकाणी ठेवत आहात तर ते त्यांचं एका प्रकारचं शोषण आहे, म्हणजेच ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय पातळीवर बाल हक्कांशी संबंधित आयोग कोणता? तर राष्ट्रीय पातळीवर आपण ऑलरेडी बघितलाय तो कोणता आयोग आहे? तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, म्हणजेच ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील बाल हक्कांशी संबंधित राज्यस्तरीय आयोग कोणता? नॅशनल लेवलला कोणता आहे? नॅशनल. तर महाराष्ट्र लेवलला आहे महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, म्हणजेच ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर आता कालचे जे प्रश्न आणि आजचे प्रश्न यांची एक क्विक ग्लॅन्स या ठिकाणी करूयात, रिव्हिजन करूयात. सीपीसीआर ऍक्ट कधी आला? 2005 मध्ये आलेला आहे. त्यानंतर नॅशनल लेवलचा नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट हा मार्च 2007 ला आला, नॅशनल लेवलचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट जुलै 2007 ला आला, महाराष्ट्र लेवलचा.
NCPCR मध्ये चेअरमन आणि 6 मेंबर असतात आणि यामध्ये 2 महिला मेंबर असतात. जो चेअरपर्सन असतो, अध्यक्ष असतो, त्याचं जे एज लिमिट आहे ते आहे 65 वर्षे. जे सदस्य आहेत त्यांचं एज लिमिट आहे 60 वर्ष. पॉक्सो ऍक्ट आला 2012 मध्ये. हा सेक्सुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन संदर्भात ऍक्ट आहे. त्यानंतर RTI ऍक्ट आला आहे 2009 मध्ये. हा एज्युकेशनशी संबंधित ऍक्ट आहे. त्यानंतर ज्युएनल जस्टिस ऍक्ट 2015 मध्ये आला. हा केअर प्रोटेक्शन अँड ज्युएनल जस्टिस संदर्भात आहे. त्यानंतर चिल्ड्रन कोर्ट आहे CPCR ऍक्ट 2005 अंतर्गत. तर महिलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर चाइल्ड राईट यावर आधारित प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर एक लाईक करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी असंच कंटेंट घेऊन येणार आहे. तसंच जे आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करायचे, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरता मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स परचेस करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून द्या. हे जे मटेरियल तुम्ही घेणार आहे ते बाकीही एक्झामला तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. तसेच इंस्टाग्राम जर आपल्याकडे असेल तर आपलं डेली करंट अफेअर हब मराठी हे इंस्टाग्राम चॅनल आहे, ज्यावर आपण डेली रील अपलोड करत असतो करंट अफेअरचे. ते देखील तुम्ही बघू शकता. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.